नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भारतीय शासन आणि राजकारण अर्थात जीवन, इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स या विषयामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये राज्य किंवा घटना समितीतील उपसमित्यांचा आढावा हा घेतलेला आहे किंवा घटना समिती ज्या विभिन्न समित्यांच्या माध्यमातून घटना निर्माण करण्याचं काम, घटना तयार करण्याचं काम झालं, तर त्या समित्यांचा आढावा आपण मागच्या लेक्चरमध्ये हा घेतलेला आहे. आज आपण एक नवीन टॉपिक याला सुरुवात करतो आहोत, ते म्हणजे घटनेची उद्देश पत्रिका. त्याला प्रिएम्बल असं सुद्धा म्हटलं जातं किंवा सरनामा असं सुद्धा म्हटलं जातं. तर भारतीय राज्यघटनेची सुरुवात ज्या संकल्पनेपासून होते किंवा ज्याच्यापासून भारतीय राज्यघटनेला सुरुवात होते त्याला उद्देशपत्रिका, प्रेम्बल असं इथं म्हटलं जात असलेलं आपल्याला दिसतं. कोणत्याही देशाच्या राज्यघटनेचा सुरुवात ही प्रेम्बलने होत असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून आणि ते का होत असते तर आपण जसं की एखाद्या पुस्तक, कोणतंही पुस्तक, कथा, कादंबरी किंवा एखाद्या विषयाचं पुस्तक जे काही असतं तर त्याला एक उद्देशिका असते. ते पुस्तक लिहिण्यामागं काय प्रेरणा होती किंवा त्यामध्ये त्या पुस्तकाचा सार तिथं तो सांगण्यात किंवा मांडण्यात आलेला असतो. अगदी थोडक्या आणि मोजक्या शब्दामध्ये तो मांडलेला गेलेला असतो. आणि म्हणून संविधान हे जे काही असतं, कॉन्स्टिट्यूशन असतं, तर त्या संविधान रूपी पुस्तकाच्या सार मांडण्याचं काम हे उद्देशपत्रिके माध्यमातून केलं जात असतं. म्हणजेच कोणत्याही देशाच्या संविधानाचा अध्ययन करण्याच्या अगोदर थोडक्यात त्या देशाच्या राज्यघटनेचं स्वरूप किंवा त्याचं ज्ञान अगदी थोडक्यात आपल्याला जर करून घ्यायचं असेल तर त्या देशाच्या संविधानाची उद्देशपत्रिका तिचं अध्ययन केल्यानंतर आपल्या त्या संविधानाचा एक उद्देश काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, तर हे निश्चित इथे मांडण्यात जात असल्याचं आपणास दिसून येतं किंवा त्याच्यावरून एक अंदाज, एक आकलन आपल्याला त्या होत असलेलं आपण दिसतं. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेची जी की उद्देशपत्रिका आहे तर ती ची सुरुवात ही उद्देशपत्रिकेने इथे केले गेलेले असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून इथे आपल्याला या उद्देशपत्रिका किंवा प्रिएम्बलचं इथे माहिती किंवा ज्ञान आपल्याला इथे करून घ्यायचं आहे. तर ही जी काही उद्देशपत्रिका आहे तर ती भारतीय संविधानाच्या सुरुवातीला जोडण्यात आलेली आहे. म्हणजे उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग नसून त्या संविधानाचं सार असल्याचं आपल्याला दिसतं. आणि तिथून पुढे म्हणजे उद्देशपत्रिकेनंतर खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाला तिथे सुरुवात होत असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग नसून संविधानाचं ते काय सार आहे किंवा संविधानाचे उद्देश त्यामध्ये इथं मांडल्या गेलेले असल्याचं आपणास दिसून येतात. आणि म्हणून ही उद्देशपत्रिका काय आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आहे. या उद्देशपत्रिकेची जी काही सुरुवात आहे तर ती अशा प्रकारे होते. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारतीय नागरिकांना अशा प्रकारात या उद्देशपत्रिकेची सुरुवात तिथं होत असल्याचं आपल्याला दिसतं. उद्देशपत्रिकेची जी काही मांडणी आहे किंवा तिची जी काही निर्मिती आहे तर ती घटना समितीनेच त्याची निर्मिती केली असल्याचं आपल्याला दिसतं. परंतु या उद्देशपत्रिकेमध्ये काही बदल हे केल्या गेलेले आहे. घटना दुरुस्ती विधेयकाद्वारे त्याच्यामध्ये बदल, काही शब्द याला जोडले गेलेले असल्याचं आपल्याला दिसतात. 42वी घटना दुरुस्ती विधेयक 1976 याद्वारे या जी काही मूळ उद्देशपत्रिका होती त्या मूळ उद्देशपत्रिकेमध्ये 3 शब्द इथे जोडले गेलेले असल्याचं आपल्याला दिसतात. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता, एकता आणि अखंडता हे शब्द मूळ उद्देशपत्रिकेमध्ये
1976च्या 42व्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे ते जोडल्या गेलेले असल्यास आपणास दिसून येतात. आणि अशा प्रकारे भारतीय राज्यघटनाची जी काही उद्देशपत्रिका आहे, तर ती उद्देशपत्रिका इथे सुरुवातीलाच इथं देण्यात आलेली असल्यास आपल्याला दिसतात. आता जर या उद्देशपत्रिका जोडण्यामागे कोणकोणते उद्देश होते किंवा कशासाठी ही उद्देशपत्रिका जोडण्यात आलेली आहे, तर खालील घटकांच्या आधारे आपण या उद्देशपत्रिकेच्या आधारे भारतीय संविधानाचं प्रारूप इथं आपण थोडक्यात समजून घेऊ शकतो. आणि म्हणून तिचं जे काही तत्वज्ञान आहे, भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचं तत्वज्ञान, हे आपल्याला पुढील मुद्द्यांच्या आधारे इथं समजून घेता येतं. नंबर 1, राज्यघटनेचे उगमस्थान. आपल्याला राज्यघटनाचं उगमस्थान कशात आहे हे जर आपल्याला शोधून काढायचं असेल, तर आपल्याला प्रियम्बल किंवा उद्देशपत्रिका ही याचं अध्ययन किंवा तिचं आकलन केल्यानंतर आपल्या सहज असं लक्षात येतं की भारताच्या राज्यघटनेचं उगमस्थान आम्ही भारताचे लोक, ही अशी जी काही उद्देशपत्रिकेची सुरुवात होते, तर राज्यघटनेचे उगमस्थान ही भारतीय जनता आहे. भारतीय जनतेने ही जी काही राज्यघटना आहे, तर ही घटना तयार केलेली आहे, मान्य केलेली आहे आणि ती स्वीकृत सुद्धा केलेली असल्याचं आपणास दिसून येतं. म्हणून भारताने जो काही लोकशाही संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे, तर त्या संसदीय लोकशाहीच्या तत्वाला गृहीत धरून किंवा त्या तत्वाला अनुसरून इथे मोठ्या प्रमाणात राज्यघटनेचं उगमस्थान ही भारतीय जनता आहे. भारतीय जनतेच्या स्वीकृतीने, भारतीय जनतेच्या मान्यतेने आणि भारतीय जनतेच्या इच्छेने ती राज्यघटना ही तयार केली गेलेली आहे. नव्हे तर ती राज्यघटना स्वीकारल्या गेलेली आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचं संपूर्ण श्रेय हे भारतीय जनतेला इथं देण्यात आलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या आधारे मग याच्यामुळे काय होतं, तर भारतीय जनतेवर ही राज्यघटना मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर नैतिक त्याच्या जे काही पालन करण्याची आणि ते कायदे मानण्याची जी काही जबाबदारी आहे, तर ती तिथं त्याच्यातून अभिव्यक्त होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि भारतीय जनतेची सत्ता इथे सर्वश्रेष्ठ असल्याचं आपल्याला दिसून येतं. भारताची जनता दर 5 वर्षानंतर निवडणुकीच्या माध्यमातून म्हणा किंवा विविध माध्यमातून म्हणा, की ते जे काही शासन असेल किंवा आपला जो काही मताधिकार असेल त्याच्या प्रयोगाच्या माध्यमातून इथे आपलं जे काही श्रेष्ठ तत्व आहे, तर ते इथे दाखवून देईल आणि ते जोपासण्याचं काम, ते अधोरेखित करण्याचं काम हे इथे उद्देशपत्रिकेने तिथं केलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचं उगमस्थान भारतीय जनता आहे, भारतीय नागरिक आहेत आणि किंवा भारतीय लोक आहे, असं उगमस्थान अधोरेखित करण्याचं काम या उद्देशपत्रिकेने इथे केलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. नंबर 2, राज्यव्यवस्थेचं स्वरूप. आता भारताची जी काही राज्यव्यवस्था आहे, तर ती कोणत्या स्वरूपाची आहे हे सरनाम्यातून इथं व्यक्त होत असल्याचं आपल्याला दिसतं. त्यामध्ये सरनाम्यातील सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही आणि गणराज्य या 5 स्वरूपावरून भारताची जी काही राज्यव्यवस्था आहे ही कोणत्या स्वरूपाची आहे, तर हे आपल्याला इथे अधोरेखित किंवा तिचं आकलन इथे होत असल्याचं आपल्याला दिसतं. एक, सार्वभौम. सुरुवातीला आपण बघूया या 5ही राज्यव्यवस्थेचे जे काही स्वरूप आहे, त्यातील 5ही तत्वांचा आढावा आपण इथे थोडक्यात हे इथं घेणार असल्याचं आपल्याला दिसतं. सार्वभौम म्हणजे काय, की भारत एक स्वतंत्र राष्ट्र आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना जी काही अंमलात आली, तेव्हापासून आपल्यावर कोणत्याही बाह्य शक्तीचं नियंत्रण नाही. कोणत्याही देशाच्या किंवा कोणत्याही राष्ट्राच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता ही कोणालाही इथे जबाबदार नाही किंवा ती सार्वभौम आहे, अशा प्रकारे त्याचा अर्थ इथं होत असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजेच सार्वभौम याचा अर्थ स्वातंत्र्य या संकल्पनेशी मोठ्या प्रमाणात निगडीत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि सार्वभौमत्व हा जे काही आहे,
तर हे भारतीय जनतेमध्ये ते निर्धारित असल्याचं आपल्याला दिसतात. भारताची राज्यघटना अंमलात आल्यानंतर भारत हे सार्वभौम राष्ट्र इथं बनलं असल्याचं आपल्याला दिसतं. याचा अर्थ असा होतो की भारत एक स्वतंत्र राष्ट्र असून भारतातील जनता देशाच्या अंतर्गत बाबतीत सर्वश्रेष्ठ आणि सर्वोच्च आहे. अंतर्गत आणि ज्याच्या भारताच्या राज्यव्यवस्थेच्या स्वरूपात जे काही निर्णय घ्यायचे असतील तर त्या बाबतीमध्ये कोणत्याही बाह्य शक्तीच्या दबावाला बळी न पडता त्यांच्या हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून जे निर्णय महत्त्वाचे आहेत तर तशा प्रकारचे निर्णय घेण्यास स्वातंत्र्य असणे, निर्णय घेण्याची योग्यता कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्णय घेण्याची क्षमता असणे याला सार्वभौमत्वता असं म्हटलं जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून बाह्य शक्तीचं नियंत्रण नसणे किंवा बाह्य शक्तीचं नियंत्रण नाही यालाच इथे सार्वभौमत्व असं म्हटलं जात असल्याचं आपणास दिसून येतं. नंबर 2, राज्यव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये दुसरं जे काही स्वरूप आहे तर ते समाजवादी. 42व्या घटनादुरुस्ती विधेयक 1976 द्वारे समाजवादी समाजरचना हे तत्व भारतीय राज्यघटनेचे स्वीकारले असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून समाजवादी समाजरचनेनुसार भारतीय जनतेच्या राहणीमानात सुधारणा होण्यासाठी आर्थिक समता, सामाजिक न्याय प्रस्थापित करणं तिथं आवश्यक मानलं गेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. समाजवादी हा जो काही तत्वज्ञान आहे तर त्या तत्वज्ञानाच्या आधारे आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी विषमतेवर प्रहार करण्याचं काम इथं घटनेच्या माध्यमातून इथं केलं गेलं असल्याचं आपल्याला दिसतं. याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी सुद्धा प्रयत्न किंवा तरतुदी इथे केल्या गेल्या असल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून हा शब्द सरनाम्यामध्ये 1976च्या 42व्या घटनादुरुस्तीद्वारे इथं तो मोठ्या प्रमाणात समाविष्ट केला गेला असल्याचं आपल्याला दिसतात. तसेच समाजवादी या शब्दाबरोबरच भारताने नियोजन असं तत्व इथं स्वीकारलं असल्याचं आपल्याला दिसतं. पंचवार्षिक योजना ज्या काही आहे तर त्याचा कार्यक्रम, त्याची आखणी सुद्धा या समाजवादी या शब्दातून किंवा व्यवस्थेच्या माध्यमातून ती इथं केल्या गेली असल्याचं आपणास दिसून येतं. म्हणजेच समाजवादी हा शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये जोडल्या गेल्यानंतर इथे समाजवादी तत्वज्ञानाच्या आधारे राज्यव्यवस्थेचं स्वरूप ची आखणी करण्याचं काम इथे केलं गेलं असल्याचं आपणास दिसतं. त्याचबरोबर तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं तत्व ते म्हणजे धर्मनिरपेक्षता. 42व्या घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे हे सुद्धा एक तत्व किंवा मूल्य म्हणून ते इथं स्वीकारलं गेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्याला सेक्युलरिझम असं सुद्धा इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. याचा अर्थ असा होतो की भारत हे कोणत्याही धर्माचं राज्य, एका धर्माचं राज्य असणार नाही. इथे सर्व धर्माच्या, सर्व पंथांच्या, जातीच्या नागरिकांना समान असं काय असेल, संरक्षण असेल, स्वातंत्र्य असेल. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्काच्या जे काही प्रकरण आहे, कलम आहेत त्या भागामध्ये कलम 25 ते कलम 28 द्वारे धर्मनिरपेक्ष किंवा धार्मिक स्वातंत्र्याच्या स्वरूपात किंवा त्याच्यासाठी तरतुदी केल्या गेल्या असल्याचं आपण दिसतं. असं जरी असलं तरी भारतीय राज्यघटने धर्मनिरपेक्ष हा शब्द कुठेही उल्लेख केला गेला नसल्याचं आपण दिसतं. आणि म्हणून ती क्लॅरिफिकेशन करण्यासाठी इथे 42व्या घटनादुरुस्ती विधेयक 1976 द्वारे धर्मनिरपेक्षता हा शब्द भारतीय राज्यघटनेमध्ये इथे जोडला गेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि याच्या आधारे भारतीय राज्यव्यवस्थेचं जे काही स्वरूप आहे तर ते इथे धर्मनिरपेक्ष, कायद्यासमोर किंवा राज्यव्यवस्थेसमोर किंवा शासनाकडून कोणत्याही व्यक्तीमध्ये धर्माच्या आधारावर, जातीच्या आधारावर, पंथाच्या आधारावर भेदभाव न करण्याचं तत्व इथे राज्यव्यवस्थेने इथं स्वीकारलं असल्याचं आपल्याला दिसतं. पुढील तत्व म्हणजे लोकशाही. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात लोकशाही, प्रजासत्ताक हा शब्द स्पष्टपणे अंतर्भूत करण्यात आला असल्याचं आपल्याला. भारताची राज्यघटना किंवा उद्देशपत्रिका जी आहे तर त्यामध्ये लोकशाही आणि प्रजासत्ताक या शब्दाची स्पष्टतः अशी मांडणी किंवा त्याचा उल्लेख हा करण्यात आला असल्याचं आपल्याला दिसतात.
त्यानुसार भारत हे लोकशाही राज्य असल्याचं आपल्याला दिसतात आणि भारताने इथे प्रतिनिधिक लोकशाहीचा पुरस्कार इथं मोठ्या प्रमाणात केला असल्याचं आपल्याला दिसतं. जनता आपले प्रतिनिधी इथे निवडून देण्याचं कार्य ते कोणत्याही शासनाचा प्रकार असो, ते स्थानिक स्वराज्य शासन असो, ते राज्य शासन असो का ते मोठ्या प्रमाणात केंद्र शासन असो, तर तिथे आपले प्रतिनिधी हे निवडून देण्याचं काम केलं जातं. यासाठी प्रौढ मताधिकाराद्वारे जनता त्याचा वापर करत असल्याचं आपल्याला दिसतं. वय वर्ष 18 ज्या व्यक्तींचे पूर्ण होतात ते व्यक्ती आपले प्रतिनिधी निवडण्याचं काम मतदानाच्या अधिकाराच्या मार्फत इथं करत असल्याचं आपणास दिसून येतात. म्हणजेच भारतीय राज्यव्यवस्थेचे जे काही स्वरूप आहे तर ते लोकशाही स्वरूपाचं इथं असल्याचं आपल्याला दिसतं. पाचवं आणि अतिशय महत्त्वाचं जे काही व्यवस्थेचं जे काही स्वरूप आहे तर ते म्हणजे गणराज्य. भारताच्या शासन व्यवस्थेचं जे काही स्वरूप आहे तर ते गणराज्य स्वरूपाचं असल्याचं आपल्याला दिसतं. राज्यघटनेच्या सरनाम्यात गणराज्य हा शब्द इथं जाणीवपूर्वक त्याचे उल्लेख हा केला गेला असल्याचं आपल्याला दिसतात. याचा अर्थ गणराज्य या शब्दाचा अर्थ असा होतो की येथील कोणतेही पद वंश परंपरेने भरले जात नसल्याचं आपल्याला दिसून येतात. म्हणजे भारताच्या सर्वोच्च जो काही प्रमुख आहे तो म्हणजे राष्ट्रपती, तर त्याचा सुद्धा निवड ही दर 5 वर्षाने इथे अप्रत्यक्षरित्या मतदानाच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून ते होत असल्याचं आपल्याला दिसतात. म्हणजेच भारतामध्ये जे काही प्रतिनिधी निवडण्याचं काम जे आहे तर ते इथे वंश परंपरेने किंवा एकाच घराण्याकडे न जाता इथे दर 5 वर्षांना इथे निवडणुकीच्या माध्यमातून ते होत असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजेच इथे जनतेची सत्ता इथे मोठ्या प्रमाणात अधोरेखित केल्या गेली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून जसं इंग्लंडमध्ये राजा हा वंश परंपरेने निवडला जातो किंवा दुबईमध्ये किंवा जे काही सौदी अरेबिया आहे तर तिथे सुलतान हा वंश परंपरेने निवडला जातो. मात्र भारतामध्ये जो काही शासनाचा सर्वोच्च प्रमुख आहे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतरही जे काही शासन प्रमुख आहेत तर ते इथे जनतेद्वारे किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांची निवड इथं केली जात असल्याचं आपणास दिसून येतं. आणि म्हणून भारताच्या राज्यव्यवस्थेचे स्वरूप हे गणराज्य स्वरूपाचं असल्याचं आपणास दिसून येते. त्याचबरोबर तिसरं जे काही राज्य उद्देशपत्रिकेच्या सरनाम्यातील जे काही तत्वज्ञान आहे तर त्याचं राज्यव्यवस्थेचे उद्दिष्टे. भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमधून आपणास राज्यव्यवस्थेची उद्दिष्टे इथे स्पष्टरित्या मांडली गेली असल्याचं आपल्याला दिसतात. संविधानातील उद्देशपत्रिकेचं अवलोकन केल्यानंतर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या 4 तत्वांची जी काही मांडणी स्वीकार जो इथे केला गेलेला आहे तर त्या आधारे ही जी काही उद्दिष्ट आहे तर ते भारतीय राज्यघटनेसमोर इथं ठेवण्यात आले असल्याचं आपल्याला दिसतात. यातील पहिलं न्याय, जस्टिस आपण सुरुवातीला बघूया. न्यायाची प्रस्थापना करणे हे भारतीय राज्यघटनेची इथं उद्दिष्ट असल्याचं आपल्याला दिसून येतं. सरनाम्यातून ते स्पष्ट करण्यात आलं असल्याचं आपल्याला दिसतं. न्याय म्हणजे समाजातील सर्व व्यक्तींना सर्वांगीण विकास घडवून आणणे. त्यामुळे व्यक्ती विकासाप्रमाणेच समाज विकास देखील राज्यव्यवस्थेचे इथं लक्ष असल्याचं आपल्याला दिसून येतं. व्यक्ती विकासासाठी आणि व्यक्तीच्या आणि पर्यायाने समाजाच्या विकासासाठी न्यायाची प्रस्थापना करणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि न्यायाच्या तत्वाच्या आधारे व्यक्तीचा विकास, व्यक्तिमत्व विकास आणि समाज विकास हा सुद्धा होत असतो. आणि म्हणून इथे भारतीय राज्यव्यवस्थेचे जे काही उद्दिष्ट म्हणून न्याय, जस्टिस हे तत्व इथं स्वीकारण्यात गेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरं जे काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे स्वातंत्र्य. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 किंवा भारतीय राज्यघटनेतील पहिलं जे काही स्वातंत्र्य इथं देण्यात आलेलं आहे ते म्हणजे नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये मूलभूत हक्कांच्या याच्यामध्ये कलम 19 द्वारे जे काही 6 प्रकारचे नागरिकांना स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे तर त्यामध्ये नागरिकांना उच्चार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, व्यापार स्वातंत्र्य आणि उपासना स्वातंत्र्य अशा प्रकारचे जे काही किंवा संघटन स्वातंत्र्य असे जे काही स्वातंत्र्य जे भारतीय नागरिकांना देण्यात आलेले आहे त्याची हमी
त्याचा उपभोग घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक भारतीय नागरिकांना इथं देण्यात आलेलं असल्याचं आपण दिसून येतं. आणि या आधारे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास, स्वतःचा विकास आणि पर्यायाने समाजाचा आणि राष्ट्राचा विकास घडवून आणण्याची हमी ही उद्देशपत्रिका इथे देत असल्याचं आपणास दिसून येतं. तिसरं आणि अतिशय महत्त्वाचं जे काही तत्व आहे ते म्हणजे समता. भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाराच्या तत्वामध्ये कलम 14 ते 18 अंतर्गत समतेचे जे काही तत्व आहे तर ते इथं प्रस्थापित करण्यात आले असल्याचं आपल्याला दिसून येतं. कोणत्याही व्यक्तीमध्ये जन्माच्या आधारे, लिंगाच्या आधारे किंवा विभिन्न भेदभावाच्या जे काही बाबी आहेत त्याच्या आधारे कोणताही भेदभाव न करता भारतीय नागरिकांना सर्व क्षेत्रात समानतेची वागणूक दिली जाईल याची शाश्वती देण्याचं काम इथं या सरनाम्याच्या माध्यमातून तिथं केलं गेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून सरनाम्यामध्ये समता, इक्वॅलिटी हे सुद्धा तत्व उद्दिष्ट इथे राज्यव्यवस्थेसमोर ते ठेवलं गेलं असल्याचं आपल्याला दिसतं. चौथं आणि शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं जे काही तत्व आहे ते म्हणजे बंधुता. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात राष्ट्रीय ऐक्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने बंधुता या तत्वाचा अवलंब इथे केला गेला असल्याचं आपल्याला दिसतं. भारतात विविध धर्माचे, पंथांचे, जातींचे आणि भाषाचे लोक इथं राहत असल्याचं आपणास दिसतं. आणि मग या विविधतेत एकता निर्माण करण्यासाठी बंधुता हे तत्व इथं मोठ्या प्रमाणात जोडल्या गेल्याचं काम इथं केलं गेलं असल्याचं आपल्याला दिसतं. 42व्या दृष्टीद्वारे सरनाम्यात राष्ट्रीय ऐक्य या शब्दाऐवजी राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता हा शब्द इथे जोडल्या गेल्याचं काम करण्यात आलं असल्याचं आपणास दिसतं. आणि त्यामुळे बंधुभावाची प्रस्थापना करून राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मता वाढीस लावणे ही भारतीय राज्यव्यवस्थेची इथं उद्दिष्ट असल्याचं आपणास दिसून येतं. म्हणजे ह्या शब्दांच्या जोडण्यामुळे किंवा राष्ट्रीय ऐक्य या शब्दाऐवजी राष्ट्रीय ऐक्य व एकात्मता हा शब्द जोडल्या गेल्यामुळे याच्यामध्ये बंधुभावाची जी काही भावना आहे किंवा राष्ट्रीय ऐक्याची भावना आहे तर ती अजून इथे जोपासण्याचं काम, वाढीस लावण्याचं काम इथे केलं गेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि अशा आधारे राज्यव्यवस्थेचे उद्दिष्ट इथे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही भारतीय राज्यव्यवस्थेची 4 उद्दिष्ट इथे प्रस्थापित केले गेली असल्याचं आपणास दिसून येतं. अशा प्रकारे भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील तत्वज्ञानाचे विश्लेषण आपल्याला इथे करता येतं. याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचं मूल्यांकन करत असताना आपण बऱ्याच राजकीय विचारवंतांनी आणि राज्यघटनेच्या अभ्यासकांनी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचं मूल्यमापन करण्याचं काम इथे केलं गेलं असल्याचं आपण दिसतं. यामध्ये प्राध्यापक अर्नेस्ट बार्कर यांनी आपल्या द प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी या ग्रंथामध्ये भारताची राज्यघटना या त्यांच्या ग्रंथाच्या उद्देशपत्रिकेमध्ये भारताची राज्यघटना ही छापली असल्याचं आपण दिसतं. आणि अर्नेस्ट बार्कर असं म्हणतात की मला जे सांगायचे आहे तर ती माझे जे मत मला जे मांडायचं आहे या पुस्तकाच्या माध्यमातून तर ते अतिशय थोडक्यात आणि कमी शब्दामध्ये या भारतीय च्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेमध्ये ते सांगण्यात आलेले आहे. म्हणून मी माझ्या ग्रंथाची जी काही उद्देशपत्रिका आहे तर ती भारताची राज्यघटना किंवा उद्देशपत्रिका तिथे छापत आहोत. म्हणजे एका अर्थाने भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचा गौरव त्याने आपल्या ग्रंथामध्ये तिथे केला असल्याचं आपल्याला दिसतात. किंवा श्री कन्हैयालाल मुंशी जे काही घटना समितीतील सदस्य होते किंवा ड्राफ्टिंग कमिटीचे सुद्धा ते सदस्य होते तर त्यांनी सुद्धा या उद्देशपत्रिकेचं वर्णन करताना ते म्हणतात की भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान सांगणारी ती एक राजकीय कुंडली आहे अशा स्वरूपात तिचं वर्णन किंवा तिचं महत्त्व त्यांनी इथं व्यक्त केलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. याचाच अर्थ असा होतो की भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचं मोठ्या प्रमाणात काही विचारवंतांनी अभ्यासकांनी, विश्लेषकांनी त्या घटनेच्या जे काही तत्वज्ञान आहे तर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये तिला एक आदर्श अशी उद्देशपत्रिका असं तिला संबोधलं असल्याचं आपणास दिसून येतं.
आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून उद्देशपत्रिकेतील तत्वज्ञान किंवा उद्देशपत्रिकेतील सार याचा आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न इथे आपण केलेला आहे. धन्यवाद.